भैयासाहेब, आपण महाविकास आघाडीतर्फे मुरुड या ठिकाणी आज प्रचार सभेसाठी आला होतात। आप एकंदरीत वातावरण पाहता आपण या महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं? आम्हाला वाटतं की महाराष्ट्र आणि खास करून मराठवाड्यामध्ये आमच्या सगळ्या चांगल्या जागा मोठ्या फरकानं निवडून येतील। महाराष्ट्रामध्ये वातावरण सकारात्मक आहे महाविकास आघाडीचं। विश्लेषक आणि माध्यमांच्या आम्ही जे आता बघतोय की जे एखाद्या काळामध्ये भाजप म्हणायचे 45 पार, आता कुठेतरी ते आता 5 आणि 10 पार करतील का नाही याच्यावर आता शंका लोकांच्या मनामध्ये येते। माध्यमच आम्हाला सांगायला लागलेत, सर्वे रिपोर्ट जसं जसं टप्पा निवडणुकीचा पुढे जातोय तर प्रत्येक टप्प्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा त्याच्यामध्ये ऍड होत आहेत। लातूरची जागा असेल, धाराशिवची जागा असेल आणि आमच्या सगळ्या मराठवाड्यातल्या जागा असतील, सोलापूरची जागा असेल, या सगळ्या जागा मोठ्या फरकानं महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील असा आमचा विश्वास आहे। याच अनुषंगाने मराठा समाजाविषयी आपण एक सिंबॉलिक जॅकेट जे घातलं होतं सभागृहात, ते अतिशय गाजलं। त्याचा कितीपत फायदा आपल्याला महाविकास आघाडीला होईल असं आपल्याला वाटतं? मराठा आरक्षण हा विषय महाविकास आघाडीचा किंवा निवडणुकीचा विषय नाही। तो जॅकेट किंवा ते जे आमचा मुद्दा होता तो समाजाचे घटक म्हणून आणि आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून जी सरकारची भूमिका होती, जी आम्हाला त्या सभागृहामध्ये वाटलं की सरकार हे मराठा समाजाला फसवतंय आणि तेच ते सरकारनं केलं। दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं नाही। सभागृहातही विषय वेगळा घेतला आणि जे आंदोलन जरांगे पाटलांनी उभं केलं होतं त्या आंदोलनाबद्दल सरकारने ब्र शब्द काढला नाही। 10% आरक्षण जे सरकारनं पारित केलं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे रेकमेंडेशन करून पाठवलंय ते पूर्वीच त्याचा विषय होता। ते सुप्रीम कोर्टामध्ये जे आंदोलन पेटाळलं होतं ट्रिपल टेस्ट करून त्यांनी आमच्याकडून मतदान करून घेतलं, ते दोन वेगळे विषय आहेत। त्यामुळे याच्यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही। सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी। जे जरांगे पाटलांचं आश्वासन सरकारनं दिलं, सरकारने त्याच्यावर स्पष्टीकरण द्यावं।